नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतील वर्धा रोडवरच्या एका हॉटेलमध्ये 24 वर्षीय विवाहित महिलेवरती अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उजेडात आलाय। जमीन व्यवहाराच्या बैठकीचा आमिष दाखवत मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे यांना महिलेला हॉटेलमध्ये बोलावल्याचा आरोप आहे। तिथे तिला गुंगीचा औषध पाजून अय्याज मदारे आणि त्याचा सहकारी अमीन शेख यांनी तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली आहे। तसंच अत्याचाराचं चित्रीकरण करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केलेली असून तिसरा आरोपी फरार आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार जे आहे हे कथन केलेलं आहे। यामध्ये जे आहे आपण मुख्य आरोपी अय्याज मदारे राहणार कळमेश्वर याला आपण अरेस्ट केलेला आहे। त्याचबरोबर जे आहे त्याला सहकार्य करणारा त्याचा मित्र याला सुद्धा अमीन शेख नावाचा याला सुद्धा आपण या ठिकाणी जे आहे अरेस्ट केलेला आहे। आणि आपल्या याच्यामध्ये जे आहे जे फिर्यादीचं म्हणणं आहे जे पीडितेचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने जे आहे आपण सखोल तपास जो आहे तो वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे।